नमस्कार, आरपी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत घरच्या वालाची आमटी। इथे आपण वाल स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि सर्व साल वगैरे काढून घेतलेले आहेत। सोबतच वांगा आणि बटाटा सुद्धा कापून घेतला आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आपण इथे आज वालाची भाजी बनवणार आहोत, म्हणजे वालाची आमटी। त्यासाठी आपण आता हा टोप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। टोप सुद्धा आपला इथे गरम झालेला आहे। त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। आपण इथे 2 चमचे होतील एवढा तेल घेतलेला आहे, म्हणजे 2 मोठे चमचे होतील एवढा तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे। सोबतच आपण त्यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंग घेणार आहोत। जिरा आणि हिंग आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे। कांदा आपण आता मस्तपैकी जिरा आणि हिंगामध्ये मिक्स करून घेणार आहोत। कांदा आपल्याला पूर्ण लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम नरम कांदा करून घ्यायचा आहे आपल्याला। आपण आता हा कांदा लाल होईपर्यंत मंद गॅसवरच मस्तपैकी आपण कांदा लाल करून घेऊयात। आपण इथे साफ केलेले वाल घेतलेले आहेत मोड आलेले, आणि बारीक वांगा कापून घेतो। वांग्याचे काप आपण थोडे मोठेच ठेवलेले आहेत, आणि इथे एक बटाट बारीक करून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वांग्याचे काप एकदम बारीक सुद्धा करू शकता, पण वांगा मग शिजल्यावर एकदम बारीक होऊन जातो, त्यामुळे आपण इथे वांग्याचे काप जरा मोठेच ठेवलेले आहेत। आपला कांदा सुद्धा आता शिजलेला आहे, पण आपल्याला अजून थोडा शिजून द्यायचा आहे, म्हणजे थोडा नरमच कांदा करून घ्यायचा आहे आपल्याला। आपला कांदा इथे पूर्णपणे शिजलेला आहे, म्हणजे नरम झालेला आहे। आपल्याला कांदा एकदम करपून पण नाही द्यायचा। त्यामध्ये आता आपण हळद घेणार आहोत। ह्यामध्ये आपण थोडीच हळद घेतलेली आहे। हळद आपण छानपैकी कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये हे वाल आणि वांग बटाटा टाकून घेणार आहोत। आपल्याला भाजी 5 ते 10 मिनिटं जरा हळदीवरच शिजवून घ्यायची आहे, म्हणजे वांगा आणि बटाटे शिजेपर्यंत। आणि पावटा, म्हणजे आपण जो हा वाल घेतलेला आहे, वाल किंवा जर तुम्ही पावटा घेतलं तरी चालेल, ते शिजेपर्यंत आपण हळदीवरच शिजवून घेणार आहोत। नंतर आपण मसाला त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता आपण ह्यावर थोडंसं नॉर्मली पाणी टाकून घेऊयात, म्हणजे आपली भाजी करपायला नको म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घेणार आहोत। आपली भाजी करपायला नको म्हणून आपण इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे। जर पाणी नाही टाकलं तर मग भाजी खालून करपते। आता आपण भाजी वाफेवर शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। आपली भाजी वाफेवर शिजावी म्हणून आपण एका ताटामध्ये पाणी घेतलंय, आणि तो ताट आपण टोपावर ठेवलेला आहे। 5 मिनिटं आपण फास्ट गॅस ठेवून आपण भाजी शिजवून घेणार आहोत। आपली भाजी करपण्याची काही टेन्शन नाही, कारण आपण भाजीमध्ये ऑलरेडी पाणी टाकलेलं आहे। त्यामुळे आपण इथे 5 मिनिटांसाठी गॅस फास्ट ठेवणार आहोत, आणि भाजीला एक उकळ काढून घेणार आहोत। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मसाला सुद्धा टाकू शकता, मसाल्यावर पण तुम्ही भाजी करू शकता। पण आपण इथे वांगा आणि बटाट घेतलेला आहे, त्यामुळे आपण भाजी हळदीवर पहिले वाफेवर शिजवून घेणार आहोत। आपले आता इथे 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण वाफेवर ठेवलेलं झाकण काढून पाहूयात आपली भाजी शिजली आहे की नाही ते। आपला वांगा तर इथे शिजलेला आहे, आणि बटाटा सुद्धा आपला शिजलेला आहे। आता आपण ह्यामध्ये मसाला टाकून घेऊयात। हा आपला आगरी कोळी मसाला आहे।
तो आपण इथे 2 चमचे घेतलेले आहेत, पण 2 चमचे पूर्ण भरून घ्यायचा नाही, थोडे सपाट चमचेच घ्यायचा। जर माणसं जास्त असतील आणि भाजी जर जास्त असेल तर तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता, पण आपले जर 2 माणसांचं जेवण करायचं असेल तर 2 माणसांसाठी 2 चमचे हाफ म्हणजे 1 चमचा किंवा 1.5 चमचा घेतला तरी भरपूर झाला, पण आपण इथे 2 चमचे घेतलेले आहे, पण 2 चमचे फुल भरून घेतलेला नाही। आपण ह्यामध्येच गरम मसाला घेतलेला आहे आणि सोबतच इथे आपण चवीपुरतं मीठ घेणार आहोत। चवीपुरतं इथे आपण मीठ घेतलेलं आहे। आता आपण जे ह्यामध्ये वाफेवर पाणी ठेवलेलं ते पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत। पहा, जे वाफेवर पाणी ठेवलेलं असतं ते गरम असतं म्हणून आपण त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आता आपण हे मसाले सर्व भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपले सर्व मसाले सुद्धा मिक्स करून झालेले आहेत आणि आता सीझन चालू आहे आंब्यांचा, त्यामुळे आपण ह्यामध्ये आंब्याच्या बारीक करून म्हणजे अशा कपच्या केलेल्या आहेत आंब्याच्या, ह्या कपच्या आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। म्हणजे पूर्णपणे वालाची भाजी करताना जे वाल, बटाटा आणि वांग शिजल्यानंतरच आपण ह्या कपच्या टाकून घ्यायच्या, म्हणजे मग ते बाकीची भाज्यांची खीर होणार नाही आणि थोड्या टाइम पुरतच ठेवायचं, नाहीतर मग एकदम आंबट होऊन जाते भाजी। त्यामुळे आपली सर्व भाजी शिजल्याच्या नंतर आपण यामध्ये ह्या कपच्या ॲड करून घेतलेल्या आहेत। यामध्ये आपण थोडं पाणी अजून ॲड करणार आहोत, म्हणजे आपला रस्सा चांगला होऊन जाईल। पहा, आपल्याला जास्त रस्सा पण नाही करायचा आणि एकदम सुकी सुद्धा भाजी नाही करायची। आपण इथे थोडी ओलसरच भाजी केलेली आहे। पहा, एकदम जाडसर अशी भाजी झालेली आहे आपली। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पावट्याची भाजी, सुकी भाजी कशी करतात ते दाखवलेलं। आता आपण ही ओली भाजी केलेली आहे। आता आपण परत 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत, पण झाकणामध्ये आता वाफेवर पाणी नाही ठेवायचं। आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे, पण आपण इथे एकदा मसाल्याचा वास मोडण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे। आता आपण या भाजीवरचं झाकण काढून घेणार आहोत आणि इथे आपली वालाची भाजी तयार झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत। इथे भरपूर सारी कोथिंबीर घेणार आहोत, कारण कोथिंबीरमुळे भाजीला अजून चांगली टेस्ट येते। आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, तिथे मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपली छानपैकी अशी वालाची भाजी तयार झालेली आहे। पहा, एकदम छान अशी वालाची भाजी तयार झालेली आहे। इथे वांगा सुद्धा आपला शिजलेला आहे, बटाटा सुद्धा शिजलेला आहे। ही आपल्या गावठी वालाची भाजी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवरती सुकी वालाची भाजी कशी करायची ती सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या आरपी रेसिपी या चॅनलला जाऊन ती सुद्धा व्हिडिओ पाहू शकता। पहा, छान अशी आपली झणझणीत वालाची भाजी तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।